नमस्कार, मी विजय साळवी. 0 ओव्हरमध्ये आपलं स्वागत. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येतो की काय अशी चर्चा आज दिवसभर झाली आणि त्याचं कारण 2 व्हॉट्सअप स्टेटस. आता हे दोन्ही व्हॉट्सअप स्टेटस कोणाचे आहेत आणि त्यातून कोणता राजकीय भूकंप होऊ शकतो आणि महायुतीला मोठा धक्का बसू शकतो, हे सगळं आपण पाहणार आहोत आजच्या भागात आणि त्या दोन्ही व्हॉट्सअप स्टेटसचं विश्लेषणही करणार आहोत. पण सुरुवात विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटप आणि संघर्षाच्या बातमीनं. 12 सीट मांग रहे हैं, लेकिन फिर भी हमारी जो भी सेटलमेंट होगा हम उस पर रहेंगे. माझ्या पक्षाला एक 8 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. पण त्याने आम्हाला जागाच नाही दिल्या तर आम्ही त्यांच्यात कसं राहायचं की आम्ही एकेका जागेसाठी भांडायचं नाही. पैसा फेकू तमाशा देत. 288 जागा कुणाकुणाला दिल्या ते सांगू. माझी सगळ्यांना विनंती आहे, कधी ना कधी सगळ्यांनाच मदत केली, सगळ्यांनीच सीट सोडून द्या ना मला. भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्याबरोबरच्या गद्दार गटांचा पराभव करायचा आहे. मंडळी, महाराष्ट्रातल्या जागा वाटपाचं आजचं चित्र आपल्याला थोडीशी कल्पना आहे, पण आता थोडा तुम्हाला फ्लॅशबॅक सांगतो. महाराष्ट्र विधानसभेत 2019 साली अपक्षांशिवाय 125 पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 102 पक्षांचे उमेदवार हे केवळ 1 अंकी होते. त्यामुळे एका मतदारसंघापुरताच पक्ष असूनही त्याचाही परिणाम निकालावर झाला. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं पुराण आम्ही आज का सांगतोय? तर त्याचं कारण आहे महाराष्ट्रात 2019 आणि 2022 साली झालेले राजकीय भूकंप आणि त्यानंतर तयार झालेल्या अनपेक्षित अशा आघाड्या. आज आपण एक गोष्ट स्पष्टपणे सांगू शकतो, ती म्हणजे महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना होणार आहे. या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच आणि मॅरेथॉन बैठकाही सुरू आहेत. पण याच बैठकांमध्ये टेन्शन वाढूही शकतं. कारण आहे छोटे छोटे मित्रपक्ष. आता हेच पाहना, महाविकास आघाडी सत्तेत होती तेव्हा अनेक छोटे पक्ष हे त्यांच्यासोबत होते. मग महायुती सत्तेत आली तर अनेक छोट्या पक्षांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण आता विधानसभा निवडणुकीची वेळ आली आहे तेव्हा बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष हा महायुतीतून बाहेर पडला. त्यांच्याशिवाय महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष कवाडे गट, RPI आठवले गट, जनसुराज्य शक्ती पक्ष, जनप्रहार पक्षानं आपापल्या पद्धतीनं जागांची मागणी केली आहे. तिकडे महाविकास आघाडीतही टिकून राहिलेल्या छोट्या मित्रपक्षांनी जागांची मागणी करायला सुरुवात केली आहे आणि त्यातल्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण आधी पाहूया. माझ्या पक्षाला एक 8 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये माझा पक्ष आहे आणि वस्त्यांमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यामुळं माझा पक्ष काय तेवढा फार मोठा स्ट्रॉंग नाही, पण निवडून कोणाला आणायचं हे नक्की आमच्याकडं बॅलन्सिंग पॉवर आहे. त्यामुळं आम्हाला एक 8 जागा द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे. तर महायुतीनं आम्हाला 40 जागा द्याव्यात. तिघांनी कमीत कमी 12 तरी जागा द्याव्यात, 11 तरी जागा द्याव्यात. अजितदादांनी 11, शिंदे साहेबांनी 11 आणि फडणवीस साहेबांनी 11. एवढ्या जर जागा दिल्या तर आमच्या 40 होऊन जातील. 32, 12. आत्ता आम्ही महायुतीत आहे, पण त्याने आम्हाला जागाच नाही दिल्या तर आम्ही त्यांच्यात कसं राहायचं? आम्हाला आमची तयारी करायची का नाही? हम 12 सीट मांग रहे हैं, लेकिन फिर भी हमारी जो भी सेटलमेंट होगा हम उस पर रहेंगे. मुंबईमध्ये किती जागा लढणार आहे? कारण अनुशक्ती. अरे वो कोई चिंता ही नहीं की जितनी हम पूरी 288 सीट हम लड़ने वाले हैं. महाविकास आघाड़ी हम है, हम सब एक मिलकर लड़ेंगे. आघाडीमध्ये असलेल्या पक्षांना देखील आपण काही प्रतिनिधित्व देणार की नाही याची कोणी चर्चाच होत नाही आहे. त्यामुळे आघाडीमध्ये असलेले जे मित्र पक्ष आम्ही आहोत ते जरा हवालदिल झालेले आहेत, म्हणजे निराश झालेले आहेत. त्याच्यामुळे आता या 4-5 दिवसामध्ये जे काही घडामोडी होतील, आम्ही जरी 15 जागा मागितल्या असल्या तरी पण किमान पक्षी मागच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने 5 जागा लढवल्या होत्या. कमीत कमी 5 जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. मंडळी, रामदास आठवले आणि महादेव जानकरांनी महायुतीला तर अबू आझमींनी महाविकास आघाडीला आपापल्या जागांचा आकडा सांगितलाय आणि याच मागण्यांवर आहे आपला आजचा प्रश्न. आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न आहे, विधानसभेच्या जागा वाटपात छोट्या मित्रपक्षांकडून होणाऱ्या जागांच्या मागण्या कोणाची डोकेदुखी जास्त वाढवणार, महायुती की महाविकास आघाडी? हे 2 पर्याय आहेत या प्रश्नावर.
मंडळी, महायुती असो किंवा महाविकास आघाडी, त्यांच्यामधल्या कोणत्या छोट्या मित्रपक्षांनी किती जागांची मागणी केली आहे हे जरा आपण ग्राफिक्समधून समजून घेऊ आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. मित्रपक्षांकडून किती जागांची मागणी झाली आहे? राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीकडे मागतोय 36 ते 40 जागा. पीपल्स रिपब्लिकन पक्ष कवाडे गट मागतोय महायुतीकडे 15 जागा. आरपीआय आठवले गट मागतोय 12 जागा आणि जनसुराज्य शक्ती पक्ष मागतोय 12 ते 15 जागा महायुतीकडे. आपण पाहतोय महाविकास आघाडीकडे कोणते मित्रपक्ष किती जागा मागतायत, तर समाजवादी पक्ष राज्यभरात मागतोय 12 जागा. म्हणजे याच मागण्यांमध्ये आणखी वाढ होऊ शकते किंवा तोडगाही निघू शकतो. पण ज्या कोणा आघाडीला हे जमेल त्यांना त्यांचा मोठा फायदा होईल हे नक्की. म्हणूनच की काय, महायुती असो किंवा महाविकास आघाडी, दोन्ही आघाड्यांनी आपापल्या बैठकांमध्ये मित्रपक्षांना स्थान दिलंय. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा पराभव करण्यात महाविकास आघाडीला मदत करणाऱ्या सर्व छोट्या पक्षांना सोबत घेऊन आम्ही विधानसभा निवडणूक लढणार, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. हमारा ये लक्ष्य है कि महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी के सभी घटक दलों को, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना है, लेकिन जो छोटे छोटे दल हैं इसने लोकसभा में हमें ये चुनाव जीतने में या बीजेपी को हराने में मदद की, उन सभी को हम साथ लेकर ये चुनाव लड़ेंगे विधानसभा का. और कोई आंकड़े की बात नहीं है कौन कितने सीट लड़ेगा. जो सीट कोई जीता है उसको ये सीट मिलेगी. जैसे कम्युनिस्ट पार्टी कहाँ जीतती है तो उनको ये सीट दे दी जाएगी. जहाँ समाजवादी पार्टी है वो कहाँ अगर सीट जीत सकती है तो उनको सीट मिलेगी. यही जो गणित है जीतने का, वो हमारे लिए भी है, सबके लिए है. मंडळी, छोटे पक्ष आणि त्यांच्या मागण्या यावर आपण महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत आणि खुद्द रामदास आठवले यांच्याशी चर्चाही करणार आहोत. पण त्याआधी आपण दिवसभरातली दुसरी सर्वात मोठी बातमी पाहूया. जसं लहान पक्ष महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवू शकतात, तसंच बंडखोरी ही दोन्ही पातळ्यांवर डोकेदुखी ठरू शकते आणि त्याची सुरुवात बहुतेक महायुतीपासून होऊ शकते, तीही इंदापुरातून. भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्या पक्षाला रामराम करण्याची शक्यता आहे आणि भाजपला रामराम केल्यानंतर ते हातात तुतारी घेण्याची शक्यता आहे. याची कारणं दोन व्हॉट्सॲप स्टेटस. पहिलं आहे हर्षवर्धन पाटलांचे चिरंजीव राजवर्धन पाटलांचं आणि दुसरं आहे त्यांची कन्या अंकिता पाटलांचं. त्या दोघांच्याही व्हॉट्सॲप स्टेटसला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तुतारी चिन्ह आता झळकू लागलंय. आणि त्याआधी आज हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि दुपारी हे स्टेटसही व्हायरल झालं. आम्ही हर्षवर्धन पाटलांना गाठलं तर त्यांनी आपण उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील हे तुतारी फुंकणार असल्याची चर्चाही इंदापुरात सुरू झाली आहे. आणि असं झालं तर इंदापुरात एक हाय व्होल्टेज फाईट पाहायला मिळू शकते. त्यावर आपलं लक्ष असेलच, पण सध्या आपण हर्षवर्धन पाटलांची राजकीय कारकीर्द ती पाहूया. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार. हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक. सध्या इंदापूरचे आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे महायुतीत गेल्यानं इंदापूरची जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. 1995 साली हर्षवर्धन पाटील हे पहिल्यांदा अपक्ष आमदार झाले. 2009 साली हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये सहकार मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 2014 साली हर्षवर्धन पाटलांचा दत्तात्रय भरणेंकडून पराभव झाला आणि 2019 साली भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला, विधानसभा निवडणूक लढवली. 2019च्या विधानसभेत दत्तात्रय भरणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
महायुतीकडून इंदापुरात दत्तात्रय भरणे यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच हर्षवर्धन पाटील हे महाविकास आघाडीतून लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळेच ते कदाचित तुतारी फुंकणार आणि पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी त्यांच्यासह आणखी 6 उमेदवार इच्छुक आहेत. 1999 आणि 2004 या निवडणुकाही अपक्ष लढवल्या हर्षवर्धन पाटलांनी. मंडळी, हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आले ना, ती तारीख होती 11 सप्टेंबर 2019. तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते चंद्रकांत पाटील. त्यांच्याच उपस्थितीत तो पक्ष प्रवेश सोहळा झाला होता. आता जेव्हा हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधला प्रवेश निश्चित झालाय, त्यावर चंद्रकांत पाटलांना काय वाटतं आम्ही तेही जाणून घेतलं. तर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी हर्षवर्धन पाटलांची नाराजी बोलून दाखवली. पाहूया ते दोघं काय म्हणतात. ज्यांना असं वाटतंय की आता भारतीय जनता पार्टीत आपल्याला तिकीट मिळू शकणार नाही, ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहेत. तसं त्यांनी करू नये असं आवाहन करेन. बाकी माझ्या हातात काय नाही. आता हे प्रमाण वाढत चालल्यामुळे 14 ते 19 त्यांना देवेंद्रकडून मिळत होतं, देवेंद्रकडे आले. आता त्यांना आभास होतोय, खरं नाही आहे की पवारांबरोबर जाऊन फायदा आहे, काही खरं नाही. जेव्हा रिझल्ट लागतील, 170वालं महायुतीचं सरकार येईल, तर पश्चाताप करतील. त्यावेळेला पुन्हा एकदा आमची पार्टी त्यांना घेईल की नाही, पार्टीचे नेते ठरवतील. मी माहिती घेतो, त्यांच्याशी बोलतो, पण मला अजूनही खात्री आहे की ते हर्षवर्धन पाटील पक्ष सोडून जाणार नाही. फडणवीस साहेबांबद्दल नाराजीचा विषय नाही आहे. त्यांचा विषय थोडासा मतदारसंघाचा आहे, तो थोडा अडचणीचा झालेला आहे. कारण तिथे मामा जे आमदार आहेत ते त्या ठिकाणी अजित पवार साहेब जे आहेत त्यांच्या गटाचे आहेत, अजितदारांच्या गटाचे आहेत. त्यामुळे तिकिटासाठी त्यांना अडचण आहे. आणि ते आतापर्यंत ते इंदापूरवरून तेच लढत होते. पण आता ज्यांच्या विरोधात लढत होते, जे विरोधात आहेत, तेच आमच्या पक्षाचे, म्हणजे युतीमध्ये आमदाराचं तिकीट त्यांना मिळेल असं त्यांना वाटतं आहे. आणि म्हणून ते थोडे अनसेफ त्यांना त्या ठिकाणी वाटतं. आणि मंडळी, आता वळूयात ठाकरेंच्या शिवसेनेच्या बातमीकडे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या यंदाच्या दसरा मेळाव्याबद्दल राज्याच्या राजकारणात सध्या उत्सुकता असणार यात शंका नाही. ठाकरेंनी आज दसरा मेळाव्याचा जणू ट्रेलरच मांडला. आई जगदंबेला साकडं घालणारं थीम सॉन्ग त्यांनी आज मातोश्रीवर लॉन्च केलं. असुरांचा संहार करा या मशाल हाती दे, सत्वरी भुवरी ये ग अंबे, सत्वरी भुवरी ये, असे या गाण्याचे शब्द आहेत. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राजकीय टीका करणं टाळलं. आता काय बोलायचं ते बोलून घ्या. अमित शहांसकट सर्वांना मी दसरा मेळाव्यातून उत्तर देणार आहे, असा इशारा त्यांनी दिलाय. अमित शहा येतात आणि परत पक्ष फोडण्याची भाषा करतात. त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे. तोपर्यंत बाकी सगळ्यांना जे जे आमच्यावरती बोलायचं ते बोलून घेऊ द्या. मी एक सोनार किंवा एक लोहारकी दसऱ्याला करतो. मंडळी, इकडे उद्धव ठाकरे बोलले आणि तिकडे ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांच्यावर पलटवार केला. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ते बिथरले आहेत. आणि बाळासाहेबांचे विचार सोडल्यापासून त्यांचे विचार बदलले आणि लोकसभेमध्ये आम्ही ते प्रूव्ह केले. जनतेने धनुष्यबाणाला साथ दिली, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला साथ दिली. आणि म्हणून आता त्यांच्याकडची वोट बँक आहे काँग्रेसची आहे. त्यामुळे त्यांचं जे काही बिथरल्यानंतर माणूस काही पण बोलतो, त्यांना त्यांच्या आता छातीत धडकी भरली आहे. मंडळी, महाराष्ट्रातील राजकीय बातम्या पाहिल्यानंतर आता वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे, जो होता जागा वाटपात लहान पक्षांच्या भूमिकेवर. आणि त्यावरच महाराष्ट्रानं काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न होता विधानसभेच्या जागा वाटपाबाबत छोट्या मित्रपक्षांकडून होणाऱ्या जागांच्या मागण्या कोणाची डोकेदुखी जास्त वाढवणार, महायुती की महाविकास आघाडी? आणि त्यावर प्रतिक्रिया येते सुभाष सानप यांची यूट्यूबवर. महायुती असो किंवा महाविकास आघाडी, त्यांचं जागा वाटप अजून झालेलं नाही, त्यामुळे छोट्या पक्षांचा विचार केला जाणार नाही.
यूट्यूबवरच महेश साळुंके काय म्हणतायत तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलं तरच मविया सत्तेत येईल. यूट्यूबवर शंकर पगडीलवार म्हणतायत जो पक्ष सत्तेत येणार असं वाटतं त्याच पक्षात जागा वाटप करणं अवघड असतं. यूट्यूबवरच विक्रम पाटील म्हणतायत महाविकास आघाडी संयमानं वाटाघाटी करणार. एक्सवर शंतनू व्ही गौतम म्हणतायत नसता डोक्याला ताप म्हणजे हे छोटे छोटे पक्ष असतात. मला इतक्या जागा द्या तितक्या जागा द्या असला राजकीय जावई हट्ट असतो. उगाच लाड करण्यात काही अर्थ नाही. हे असून अन नसून काहीच उपयोग नसतो. फेसबुकवर श्याम ठाणेदार म्हणतायत छोट्या मित्रपक्षांना भाजपनं जास्त आश्वासनं दिली आहेत त्यामुळे त्यांच्या मागण्या महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. इन्स्टावर राहुल बोरसे म्हणतायत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. आणि या जागा वाटपाच्या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत आरपीआयच्या आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले. आठवलेजी स्वागत आहे आपलं एबीपी माझाचा हा खास कार्यक्रम 0 अवरमध्ये. सध्या वातावरण तुम्हा राजकीय पक्षामध्ये तुम्हा राजकीय मंडळींमध्ये हे केवळ जागा वाटपाचंच आहे. महायुतीकडून रामदास आठवलेंना किती जागा मिळणार आहेत नेमका आगामी विधानसभा निवडणुकीसाठी? आता तर महायुतीमध्ये 20-21 जागांची यादी आपण दिलेली आहे. चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे ती यादी दिलेली आहे. आणि सध्या जे मोठे पक्ष आहे त्यामध्ये बीजेपी सर्वात मोठा पक्ष आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंचा पक्ष आहे, अजितदादांचा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाला जास्त जागा मिळतील. पण माझा पक्ष हा महायुतीसोबत आहे आणि माझ्या पक्षाला 8-10 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे. विदर्भ आहे, मराठवाडा आहे, वेस्टर्न महाराष्ट्र आहे, नाशिक डिव्हिजन आहे, मुंबई आहे, ठाणे जिल्हा आहे. अशा ठिकाणी 8-10 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. कारण लोकसभेला आम्हाला एकही जागा मिळाली नव्हती. महायुतीसोबत आपण असतानाही आपल्याला एकही जागा मिळाली नाही. शिर्डीमध्ये उभं राहण्याची माझी इच्छा होती पण मला त्या ठिकाणी जागा तेवढ्याला मिळाली नाही. तरीही महायुतीचं जे काम आहे ते काम मी केलं आणि ज्या जागा 17 जागा निवडून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 8-10 जागा द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आठवलेजी तुम्ही आत्ताच ज्याचा उल्लेख केलात ना लोकसभा निवडणुकीच्या वेळेचं जे जागा वाटप होतं तुम्ही एक मोठेपणा दाखवलात, एक पाऊल मागे घेतलं, महायुतीत राहण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला शिर्डी हवी होती पण ती तुम्हाला नाकारली तरी सुद्धा तुम्ही महायुतीसोबत राहिलात. आता तुम्ही काही ज्या जागा मागतायत त्या जागा मिळाल्या नाहीत तर तुम्ही तडजोड किती जागांवर करणार? नाही तर माझ्या पक्षाची भूमिका मी ते ठरवणार, त्यांच्या पक्षाची भूमिका ते ठरवतील. पण माझा पक्ष एकदम विरोधामध्ये जाऊन काही जास्त जागा लढण्याच्या भूमिकेमध्ये मी अजिबात नाही. कारण अशा पद्धतीनं निवडून येत नाही आहे. कारण यापूर्वी आम्ही प्रयोग एकदा रेडॉचा प्रयोग आम्ही केला होता. रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट, जनता दल आहे, समाजवादी पार्टी आहे, सेका पक्ष आहे, CPI आहे, CPM आहे. तर तेवढ्या आमच्या पक्षाची एक जागा निवडून आली नव्हती. आणि आता आपल्याला माहीत आहे की माननीय प्रकाश आंबेडकरांनी एवढा मोठा प्रयत्न केला वंचित आघाडी स्थापन करून अनेक जातीच्या उमेदवारांना तिकीटं दिली पण त्यांचा पक्ष रेकग्नाइज होऊ शकला नाही. त्यामुळे एक आतताई अशी भूमिका घेऊन आपण समाजाचा आणि कार्यकर्त्यांचं नुकसान करणं योग्य नाही. त्यामुळं माझी भूमिका अशीच आहे की माझ्या मंत्रिपदासाठी नाही परंतु सध्याचं वातावरण असं आहे की एवढा आमचा पक्ष बलशाली नाही. म्हणजे आपल्या स्वतःच्या बळावर निवडून येणे एवढी आमची ताकद नाही आहे. आणि त्यामुळं एकदम अशी भूमिका मी 258 जागा लढणार वगैरे अशी भूमिका माझी अजिबात नाही. आणि ते जे पाऊल आहे ते पाऊल समाजासाठी आणि पक्षासाठी घातक ठरेल. त्यामुळं काही जागांची कमी झाली तर त्याच्या बदल्यामध्ये मात्र काय द्यायचं याची चर्चा नक्की आम्ही त्यांच्याशी करूही. म्हणजे आता आपल्याला लोकसभेमध्ये आश्वासन दिलंच होतं की आपली जी
राज्यसभा नंतर कंटिन्यू करण्यात येईल, त्यांना केंद्रामध्ये आपल्याला मंत्रिपद देण्यात येईल. त्यामुळे लोकसभेमध्ये माझा एकही उमेदवार एकही MP नसता नाही, मला नरेंद्र मोदी यांनी मंत्रिपद दिलेलं आहे. आणि त्यामुळे देशभरामध्ये माझा संपर्क वाढलेला आहे, देशभरामध्ये पक्ष वाढतो आहे, अनेक लोकांचे प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे अशी काहीतरी भूमिका घेण्याच्या मनस्थितीमध्ये मी आणि माझा पक्ष नाही. आठवलेजी, तुम्हाला मंत्रिपद मिळालं, तुम्हीच म्हणताय तुमच्या पक्षाचा संपर्क वाढतोय, तुमच्या संपर्कात अनेक माणसं येत आहेत, त्यामुळे साहजिकच तुमच्याकडे मागणी होणार. पण लोकसभेनंतर पुन्हा एकदा तुमची आणि तुमच्या पक्षाची विधानसभेत जर उपेक्षा झाली तर काय भूमिका घेणार? नाही, माझी अशी उपेक्षा होणार नाही. एकतर काही तर जागा कमी दिल्या तर आम्हाला MLCची आमची मागणी आहे. रिपब्लिकन पक्षाला एक MLC मिळाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. 2-3 महामंडळाची अध्यक्षपद मिळावी. आणि जागामध्ये काय थोडीशी अडचण त्यांची होत असेल ही, तर जागा कमी जास्त होतील ही, पण एक 8-10 जागा मिळवायची आमची अपेक्षा आहे. आणि त्याच्यामध्ये काय चर्चेला बसल्यानंतर काय जागा कमी होतील ही. पण आता आमची भूमिका अशी आहे की मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळं रिपब्लिकन पक्ष जो आहे हा देशभरामध्ये वाढतो आहे, लोकांना आपली मदत होते आहे. आणि त्यामुळं काय थोड्या जागा नाहीत म्हणून आपण एकदम भूमिका बदलणं ते काय योग्य राहणार नाही आहे. त्यामुळं माझा पक्ष आता राष्ट्रीय लेवलचा आहे, ठीक आहे, माझा पक्ष छोटा पक्ष आहे, पण अनेक राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये माझा पक्ष आहे. त्यामुळं जागा कमी जास्त होतील, पण महायुतीसोबत राहण्याचीच आमची भूमिका राहील. आठवलेजी, तुमच्यासोबत अनेक छोटे पक्ष महायुतीत आहेत. त्यापैकी महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष तो 36 ते 40 जागा मागतोय. त्या दिल्या नाहीत तर आम्ही 288 जागा लढवणार असं म्हणतायत. कवाडे गट मागतोय 15 जागा, जनसुराज्य शक्ती मागतोय 12 जागा. त्यांच्या मागण्या पूर्ण होतील असं वाटतं तुम्हाला? नाही, ती मागणी मान्य होणार नाही. म्हणजे आता एवढ्या जागा मिळणार नाहीत. महादेव जानकर माझे मित्रच आहेत आणि त्यांनी आता एवढ्या जागा मागितलेल्या आहेत, पण त्यांना काहीतरी जागा मिळाल्या पाहिजेत. म्हणजे 36-40 जागा आहेत त्यांना मिळणार नाही आहेत. पण महादेव जानकर हे धनगर समाजाचे आणि बहुजन समाजाचे चांगले नेते आहेत. आणि त्याने आता परभणीची निवडणुकी लढली, पण काय तो थोड्या मतात हरली. तर त्यांच्या पक्षाला काय जागा दिल्या पाहिजे. विनय कोरे जे आहेत त्यांचं कोल्हापूर सांगली या भागामध्ये त्यांचं थोडंसं काम चांगलं आहे, त्यांना काय जागा देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने मला वाटतं की मित्रपक्षांना सुद्धा थोडीशी ताकद देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण या मित्रपक्षांचा या तिन्ही पक्षांना मोठा उपयोग होणार आहे या निवडणुकीमध्ये. त्यामुळे सगळ्याच आमच्या मित्रपक्षांचा विचार करावा अशी माझी भूमिका आहे. आठवलेजी, धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी आम्हाला या 0 आवरसाठी वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. वळूयात पुढच्या बातमीकडे. आगामी विधानसभा निवडणूक अगदी दीड महिन्यांवर आली आहे आणि योगाप्पा मंडळी आज घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि भाजप या 2 प्रमुख पक्षांचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणजे नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे हे कोराडीच्या देवीच्या मंदिरात एकाच वेळी आशीर्वाद मागताना पाहायला मिळाले. वास्तविक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सहकुटुंब कोराडीच्या जगदंबा मातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी कोराडी देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष या नात्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे त्यावेळी तिथं उपस्थित होते. बावनकुळे यांनी नाना पटोले आणि त्यांच्या कुटुंबाचं स्वागत केलं. बावनकुळेंनी पटोले यांच्या नातीला कडेवर घेऊन तिचे लाडही केले. राजकारणाच्या पलीकडे जाऊन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कौटुंबिक नातेसंबंधही जपायचे असतात हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. दोन्ही नेत्यांनी देवीकडे आशीर्वाद मागितला. आम्ही दोघे भाऊ आहोत आणि आम्हा दोघांवरही देवीची कृपा आहे असं नाना पटोलेंनी यावेळी सांगितलं. आपण जे मागतो तसं गुप्त मतदान असतं, तसं आईच्या चरणी जे मागतोय ते सांगायचं नसतं. आईच्या आशीर्वादाने ते प्राप्त होतं. ही माझी नातीन आहे, हिचं इकडे बघ, इकडे ही माझी नातीन, हिचं अन्नप्राशनचा दिवस होता आज आणि आजच नवरात्राचा दिवस आहे. तर एक महालक्ष्मीच्या रूपाने आज मला एक नातीन पण या ठिकाणी
जसं तुमच्यासाठी आशीर्वाद मागितला तेव्हा तसाच बावनकुळे साहेबांसाठी काही आशीर्वाद मागितला का? आम्ही दोघे भाऊ आहो, एका आईचे मुलं आहोत, त्याच्यामुळे एकमेकाला आशीर्वाद मागण्याची परंपरा राहतेच. शेवटी विजय दोनपैकी कोणत्या तरी एकाच भावाचा होईल. परवा अमित शहानी सांगितलं की 29 मध्ये राहणार, आम्हाला 2024 आम्ही. शेवटला प्रश्न, शेवटी विजय एकाच भावाचा होईल असं आहे की ही जनता ठरवतं, जनतेला ठरवू द्या. फक्त आज इथे आम्ही सर्व नानाभाऊ, मी, त्यांचा परिवार, माझा परिवार, या महाराष्ट्राला सुखी संपन्न ठेवू दे. सर्व जे जे मनोकामना आहे सर्वांचे पूर्ण होऊ दे. मंडळी, खरंच आहे, विजय कोणाचा होईल हे जनता ठरवेल, पण दोन राजकीय नेत्यांमधले, दोन राजकीय विरोधी पक्षीय नेत्यांमधले संबंध जर असे सुदृढ जर झाले ना, तर महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं शांतता नांदेल. आणि आता वेळ झाली आहे आजच्या पोलचा निकाल पाहण्याची, आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. विधानसभेच्या जागा वाटपात छोट्या मित्रपक्षांकडून होणाऱ्या जागांच्या मागण्या कोणाची डोकेदुखी जास्त वाढवणार? आपल्याला यूट्यूबवर महायुतीसाठी 77% कौल आलेला आहे, त्यांची डोकेदुखी असेल, आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी तुलनेत कमी असेल की 23% कौल दिलेल्या नागरिकांनी यूट्यूबवर. त्याच प्रश्नाला एक्सवर काय कौल आलंय आपण पाहतोय. 76% नागरिक म्हणतायत महायुतीची डोकेदुखी जास्त वाढणार, आणि 24% नागरिक म्हणतायत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार. इंस्टाग्रामवर काय कौल येतोय तो आपण पाहतोय. 75% नागरिक म्हणतायत महायुतीची डोकेदुखी वाढणार, आणि 25% नागरिक म्हणतायत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार. फेसबुकवर आपण पाहतोय महायुतीची डोकेदुखी वाढणार असं म्हणतायत 74% नागरिक, आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार असं म्हणतायत 26% नागरिक. मंडळी, लहान मित्रपक्षांना सोबत घेणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनं दाखवून दिलं. 400 पारचा नारा देऊन भाजपनं लोकसभेचा प्रचार केला, पण विरोधकांनी निवडणूक तितक्याच सिरियसली लढल्यानं भाजपचं स्वबळावर सत्ता स्थापण्याचं स्वप्न भंगलं. इतकंच नाही तर 350 पार असलेली भाजपची गाडी ही 240 वर अडकली. मग अशावेळी सत्ता स्थापनेसाठी तुलनेने लहान पण अत्यंत महत्त्वाचे ठरले दोन पक्ष. एक नितीश कुमारांचा जनता दल युनायटेड, आणि दुसरा चंद्राबाबू नायडूंचा तेलुगू देसम. फार खोलात न जाता गेल्या 4 टर्म्सचा महाराष्ट्र विधानसभेचा निकाल पाहिला तरी हेच लक्षात येतं की इथंही कोणा एका पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालेलं नाही. 2014 साली 122 वर पोचलेली भाजप गेल्या वेळी 105 वर आली, आणि आता तर महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती पाहता आणि लोकसभेच्या निकालानंतर मवियाचा वाढलेला कॉन्फिडन्स पाहता महाराष्ट्राचा मूड लक्षात येतो. पण असं असलं तरी अमुक एका पक्षाला संपूर्ण बहुमत मिळेल अशी स्थिती महाराष्ट्रात आज घडीला नाही आहे, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे महायुती असो किंवा महाविकास आघाडी, दोन्ही पातळ्यांवर 1 अंक आमदारांची संख्या असलेल्या आणि एखाद्याच जिल्ह्यापुरता मर्यादित असलेल्या पक्षांना सोबत घेणं आणि त्यांना सन्मानानं एखादी जागा सोडणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं, आणि हीच खरी कसरत दोन्ही आघाड्यांना करावी लागणार आहे. या सत्रात आपण चर्चा करणार आहोत बाल गुन्हेगारी आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या एका महत्त्वाच्या विधानावर. मंडळी, 18 वर्षांखालील व्यक्तीनं केलेले गुन्हे हे बाल गुन्हेगारीमध्ये मोडतात. पुणे आणि आसपासच्या परिसरात अशा गुन्ह्यांमध्ये अलीकडच्या काळात लक्षणीय वाढ झाली आहे. त्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी संज्ञान म्हणून खटला चालवण्याचं वय हे 14 वर्षांचं करायला हवं असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. त्याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी आज सांगितलं. डिपार्टमेंटच्यातल्या पण काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला ह्याच्यात जर बदल करता आला तर 18च्या ऐवजी ते 14-15 नाही 14, कारण 14-15 वाली पण आता काय झालं, ह्या 17 वाल्यांना माहिती आहे की आपण ह्याच्यात अडकू शकत नाही, त्याच्यामुळे 15, 16, 17 वाले ह्याच्यात फार म्हणजे अडकत आहेत त्यांच्या चुकांच्यामुळे.
बरोबर आहे, आपण म्हणताय त्याच्यात तथ्य आहे. म्हणूनच आम्ही असं म्हणतोय की ते 15, 16, 17 आम्ही आमच्या स्तरावर हा कायदा करताना केंद्राला सांगावं लागेल. आम्ही ज्यावेळेस मी जसं काल आम्ही बहिणीशी सकाळी दुसऱ्या विषयावर बोलत होतो तसं पुन्हा त्यांची भेट झाल्यानंतर किंवा काही कारणानिमित्त मी दिल्लीला गेल्यानंतर मी जरूर ह्याच्याबद्दल सांगणार आहे. वाटल्यास ते पत्रही देणार आहे, मुख्यमंत्र्यांनाही सांगणार आहे की अशा पद्धतीचं पत्र देणं नितांत गरजेचं आहे. मंडळी, आधी 18 वर्षांखालील आरोपींवर बाल न्याय कायद्यानुसार कारवाई करण्यात येत होती. 2012 साली नवी दिल्लीत घडलेल्या संतापजनक अशा निर्भया प्रकरणानंतर गंभीर गुन्ह्यांमध्ये 16 वर्षांवरील आरोपींवर संज्ञान म्हणून खटला चालवता यावा यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली. पण आता 16 वर्षांची वयोमर्यादा त्यासाठी पुरेशी ठरत नाहीये असं अजित पवारांचं अनेकांचं मत आहे. पण 16 वर्षांची वयोमर्यादा ही कमी करायची असल्यास बाल न्याय कायद्यात सुधारणा करावी लागेल. या निमित्तानं बाल गुन्हेगारीचा मुद्दा हा पुन्हा ऐरणीवर आलाय. जीवनाचे नवनवं कंगोरे शोधण्याच्या वयात, शाळेत आणि शाळेबाहेरही नवनव्या गोष्टी शिकण्याच्या वयात काही मुलं हातात शस्त्र का घेऊ लागली आहेत? 16 आणि 17 वर्षांची मुलं भर वर्गात मित्रावर कोयत्यानं वार करून त्याची हत्या करत असतील तर समाजात खरंच बरंच काहीतरी बिनसलंय आणि बिघडलंही. पण त्यावर उपाययोजना म्हणून केवळ खटला चालवण्याच्या वयात बदल करून भागेल का, की आणखी काही बदलही आपल्याला करावे लागतील? मुलांचं सर्वांगीण संगोपन करण्यास पालक, शिक्षण व्यवस्था आणि एकंदर समाज म्हणून आपणही कमी पडतोय का? या सर्व गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी आपला आजचा दुसरा प्रश्न पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. यावर विचार झालाच पाहिजे. आपलं कर्तव्य बजावण्यात पालक कमी पडतायत का? हा आपला दुसरा प्रश्न. राज्यात वाढते अल्पवयीन गुन्हेगार, संज्ञान आरोपी म्हणून वय 18 वरून 14 वर्ष करण्याचा अजित पवारांचा प्रस्ताव पटतो का? हा असेल आपला दुसरा प्रश्न. मंडळी, होय आणि नाही असे 2 पर्याय त्यासाठी दिलेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.